तर नमस्कार मित्रांनो, आपण गावी आलो. आपलं चांगलं प्लॅनिंग होतं की बेंद्राचा पूर्ण शूट घ्यावा. पण काय झालं, बाबांनी मध्ये आले तेव्हा सातारला गावी, तेव्हा बाबांनी घेतलेली खड्डे घालून जे की आम्हाला झाडं लावायची ती पावसाजवळ आला म्हणून. तर आता ह्या पावसात आम्ही झाडं लावायचं प्लॅनिंग केलेलं. तर बाबांनी झाडं आणली आणि ती सकाळी आम्ही लावायला घेतली. त्याच्यात आमचा बऱ्यापैकी दुपार झाली, आम्हाला 2-2-2:30 झाले. तोपर्यंत तिकडे बैल धुवून बैलाचं बाकीचं सगळ्या गोष्टी करून रंगकाम चालू होतं. आणि हे आहे माझं सुंदर गाव आरेदरे. आरेदऱ्यामधलं आरे हे सज्जनगडाच्या पायथ्याशी येतं. सातारापासून 10-15 किलोमीटर आतमध्ये येतं, परळी खोऱ्यात येतं. आणि आमच्या गावाकडे थोडा कोकण भाग टाईप येतं. पण खूप सुंदर गाव आहे. नक्की एकदा आमच्या गावाला या. अरे हिरवंगार तर एवढं भारी दिसतं. बांबू कलर केल्याने हा भाग सगळा जमिनीखाली जाणार आहे आणि तो बऱ्यापैकी हे होणार नाही. त्यासाठी आपण हे कलर करत आहोत. लक्ष ठेवा फक्त आता. मध्ये मस्त येताना मशीनला खाल्लं बिल्लं तर उद्या झाड लावायला लागतं. 3 तासाला काम केलं, तुला 3 तास काम करायला लागेल. झाड विकत आणायचं नाही रे, कष्ट केले ते वेगळे. म्हणजे माझी कमी गेले, त्याचे भरपूर गेले. नाही ना, पुण्यातच शिव ती नाही, त्याला फळे लवकर येत लावायचं आता त्या बाजूला लावायचं. ठीक आहे. डन. अशा पद्धतीने आमचा आता झाडं लावायचा कार्यक्रम झालेला आहे. जिरली रंगकाम करताना मजा अशी आली की सोडून एक माणूस ठेवलेला रंगकाम करण्यासाठी, बैलाला कलर करण्यासाठी. पण असं झालं की तो बैल कुणाला ऐकतच नव्हता. पण तो सोन्याला घाबरत होता. म्हणजे बैलावर कलर करायचा, बैलाला कलर करायचा, बाकीच्या गोष्टी सगळ्या सोन्याने केल्या. तो बैल कुणाला ऐकत नव्हता. तर मित्रांनो, आता आम्ही बैलाला कलर करत आहे. कानाचा खिडवा
सायल्याची बी टाक द्या गप की सायल्या सगळी बाहेर जावा 2 मिनिटं थांब. हा जायला पड. तू गोदर म्हणे कोणाला छाला यायचं का? नाही सायल्या धरतो बरोबर सायल्या पण धरतो आम्ही मैदानात सायल्याच धरतो बैल, आम्ही नाही धरत. अरे त्याला सोन्याला पाठवा ते लगेच काढून दे. सोने मी काय म्हणतो आम्ही डिझेल घेऊन येतो म्हणे तोवर मग ह्याला रंगव मग खाली जाऊ. तुला ते सांगितलं तुझ्याकडे सगळं सोडून ठेवतो माझ्या पण जाते. आज तुला काय सांगू संघर्ष माझ्या मोबाईलचा. बरं आणते मग बघू. पाण्याकडनं देतो कॅन पाण्याची टॅक्टर पाण्याला फोन लावला टॅक्टर कॅन दे. हे वाकडे तिकडे काढणार बघा आमचं जाधवांचं कापड. अरे 5 मिनिटं नाही तिथं आता ही सोन्यापाशी आलं आता. तासभर झाले बघा आता. हा? कोण आहे? कोण आहे? बर कोण आहे? काय उचलतो ते मला बोल. सोन्याशिवाय ते काढूनच देणार नाही मला. काय तुम्ही सोडा की. ओम कधी आला? तर बेंदूर आमचा चांगला पद्धतीने साजरा होत गेला, पण जरा उशिरा सुरुवात झाल्यामुळे आमचा रात्री उशीर झाला, त्यामुळे जास्त ड्रोन शूट घेता आले नाहीत मला. ड्रोननं मी जेवढं घेता येईल तेवढं घेतलं, पण अंधारात एवढं करता आलं नाही मला. तर अशी पण भीती होती की ड्रोन रात्रीचा मला जरा थोडीशी अजून ड्रोन होताना मला भीती वाटते, जेणेकरून रात्रीचं मला जास्त शूट घेता आलं नाही. तर ड्रोननं शूट झालं असतं, पण मला जरा भीती वाटते त्यामुळे मी केलं नाही. मध्ये आपला ड्रोन क्रॅश पण झाला, त्यामुळं पण चांगल्या प्रकारे शूट केलं थोडंफार. बाकी रात्र उशीर झाल्यामुळं आमचं जास्त शूट झालं नाही, पण जेवढा कार्यक्रम झाला मस्त झाला. सोन्यानं बऱ्यापैकी चांगला कार्यक्रम करायचा प्रयत्न केला. चांगला म्हणजे मस्तच केला. आमचा कार्यक्रम बऱ्यापैकी बेंद्राचा चांगला झाला. आमच्या गावचा बेंदूर कसा असतो ते दाखवतो बघा आता. भैरवाच्या मंदिरात, पण आता उशीर झाला, अंधार झाला. बघू आता कसं होतंय. खूप अंधार झाला आहे. चाललो होतं भैरवाच्या मंदिरात बैलांना दर्शन करावायला भैरवाचं बेंद्रानिमित्त. वाईट पोर राहिले तर चला. आणि अशा तऱ्हेने आमचा हा एक सुंदर दिवस चांगल्या प्रकारे समाप्त झाला. मस्त मजा आली.
चांगल्या प्रकारे शूट झालं. सकाळी झाडं लावणं झालं. संध्याकाळी कार्यक्रम झाला बेंद्रूचा. भारी वाटलं. झाडं लावताना जरा अभिनय जास्त मेहनत घेतलेली पण झालं. चला तेवढा स्टॅमिना राहिला नाही आपला अजून. चल बाय. जर तुम्हाला असेच भन्नाट व्हिडिओ आणि ब्लॉग्स पाहायचे असतील तर बंटी एजे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.